Welcome to D.Y. Patil College of Engineering and Technology, a trusted destination for engineering, education, and transformative learning. Established in 1984, the Institute has been shaping engineers through quality technical education, building a proud legacy of achievement and trust. Today, it stands as one of the premier institutions in the country, recognized for its commitment to innovation, impactful research, and a tradition of academic excellence. D.Y. Patil College of Engineering and Technology, building engineers for the real world. गेले अनेक दिवस आपण पाहत असलो तर पावसाचा जोर कमी होता, पण कालपासून जर आपण बघितलं तर पावसाने जोर धरलेला आहे. आणि आता मी आहे पंचगंगा नदी घाटावर. तर पंचगंगा नदी घाटाची तुम्ही परिस्थिती पाहू शकता की पावसानं पुन्हा एकदा जोरदार आगमन केलेलं आहे आणि आता पंचगंगेची पाणी पातळी 27 फुटावर आहे. राधानगरी धरण बघितलं तर राधानगरी धरणही 80% जास्त भरलेलं आहे. जिल्ह्यातील 21 बंधारे हे पाण्याखाली आलेले आहेत आणि राधानगरी धरणात 6.85 TMC पाणीसाठा इतका वाढ झालेली आहे. जिल्ह्यातील राधानगरी धरणात 6.85 TMC पाणीसाठा असून सकाळी 7च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग निरंक आहे. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, कासारी नदीवरील येवलूज, पुनाळ, तिरपण, ठाणे, आळवे, भोगावती नदीवरील सरकारी कोगे, खडक कोगे, हळदीरा, शिवडे, वेदगंगा नदीवरील निळपण, वाघापूर, कुर्णी, बस्तवडे व सुरुपली, कुंभी नदीवरील सांगरूळ, दूधगंगा नदीवरील दत्तवाड असे एकूण 21 बंधारे हे पाण्याखाली गेलेले आहेत. जिल्ह्यातील अंकली जिल्ह्यातील 12.8 फूट इतकी पाणीपाती आहे. म्हणजे जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 22.96 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर एकूणच आपण बघितलं तर पावसाचा जोर हा कालपासून वाढलेला आहे आणि पावसाचा जोर वाढल्यामुळे प्रशासनाने आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाज अत्तारसह साक्षी दळवी.